रूप पाहे तलोचनी
ओळखारे वस्तू ओळखारे वस्तू सांडारे कल्पना नका आडराना जाऊ जणी दाल कोठे बुडवाल भीत विचारी मनात आपुलिया जीवे शिवासी पहावे आत्मसुख घ्यावे वेळोवेळा झणी दाल कोठे बुडवाल भीत विचारी मनात आपुलिया आत्मसुख घ्यावे स्वरूपी मिळावे आत्मसुख घ्यावे स्वरूपी मिळावे होती लीन व्हावे तुका म्हणे धनी जाल कोठे बुडवाल हित विचारी मनात आपुलिया पांडुरंगा करो
प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेश सकलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्तीदास उदार योजी तयांचे केलिया स्मरण वय सकल विद्याचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती गंधवातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्षम एकम नित्यम निर्मल वचनम सर्वदे साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुतम नमामि तदक्षरम मनाख्यम आनंदम अजम अव्ययम श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातम दैवतम आश्रये गुरुविद्याख्यया लोके साक्षात् विद्या हि शांकरी जयत्या ज्ञानमस्तस्य दयात्रये निरन्तरम सार्धकेन चकस्यार्धं शिवयोः समरूपिणो ज्ञातुं न शक्यते लग्नं मिति वैतच्छलान्मुः अद्वैतम् आत्मनं सत्त्वं दर्शयन्तो मितस्तरां तो वन्दे जगतो माद्योतयो सत्त्वाभिपत्तये मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये क्षीणाग्रमूलमध्याय नमापूर्णाय शम्भवे परं ब्रह्मं परं धामं सच्चिदानन्दविग्रहं ज्ञानेश्वर इति ख्यातं प्रणमामि गुरुपरं श्रीपादनाथं गुरुराजवैदिनं मोक्षो नाम ज्ञानदानैक्यदक्षं घोटिक्षेत्रे निवासिनं तं नमामि वेदविद्यान् वरिष्ठम् ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पवनदालो चराचरी मी कला कुसरी काही तनेने बोलतो वचने अतिभाविक एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पूर्वावी तुमचा अनुग्रह लादलो पवनदालो चराचरी ओळखारे वस्तू सांडारे कल्पना नका आडराना जाऊ झणी जाल कोठे बुडवाल नीट विचारी मनात आपोलिया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कारणाशिवाय कोणतेही कार्य घडत नसतं. आजची जी सेवा आहे हरिभक्तीपरायण तुमच्या आमच्या सर्वांचे परिचित नंदकुमार गोते यांच्या मातोश्री श्रीमती रंजनाबाई किसनराव गोते यांचा 77वा अभिष्ट चिंतन सोहळा या निमित्त अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत भक्ती ज्ञान सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा असा हा 7-8 दिवसाचा उपक्रम नंदुभाऊंनी आपल्या दारामध्ये राबवलेला आहे. त्या निमित्तानं आजची जी सेवा आहे ही माझ्याकडे 4थ्या दिवसाची सेवा झाली आहे आणि या 4थ्या दिवसाच्या सेवेनिमित्त घेतलेला जो अभंग आहे देहू निवासी वैराग्य भूषण ज्यांचा अधिकार जर पाहिला तुकया तुलनेसी तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी असा ज्यांचा अधिकार आहे ज्यांना 5वा वेद असं म्हणतात असे संत श्रेष्ठ तुकोबराय यांचा वैकुंठ गमन झाल्यानंतर वारकऱ्यांची अशी धारणा आहे की तुकोबरायांनी 12 अभंग टाळ आणि घोंगडी पाठवली तुमच्या आमच्याकरता. त्यातला हा 7व्या क्रमांकाचा अभंग आहे. अभंग सोडवणं हा माझा हेतू नाही हो, पण अभंगाचा गर्भित गाभा काय आहे, अभंगाचा मूळ काय आहे, वास्तविक पाहता अभंग असू द्या, ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी असू द्या, तुकोबरांची गाथा असू द्या किंवा आज चाललेलं भागवत असू द्या, या भागवताचा मूळ उद्देश काय. म्हणून आज 7 दिवसाकरता आपल्याला लाभलेले प्रवक्ते श्री शुकाचार्य हो शुकाचार्य हरिभक्तीपरायण ब्रह्ममूर्ती गुरुवर्य पोपटराव चक्रे याच्या मुखातून 7 दिवस भागवत श्रवणाची पर्वणी नंदुभाऊंनी तुम्हाला प्राप्त करून दिलेली आहे. बोलता बोलता सरस सांगून जाईल. संपत्ती असते, संपत्ती प्रत्येकाकडे आहे, पण धर्म कार्याकरता वापरायची हे कोणाच्या मनोमन लक्षात येत नाही. आणि ज्ञानोबराय सांगतात जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती एकी ठाया तेथ जाण धनंजया विभूती माझी तो परमात्म्याचा अंश आहे. कारण धर्म रक्षणाचे नर
त्याची विष्णूचे अवतार आहे. जो धर्म करायला सहकार्य करतो तो परमात्म्याचा अंश आहे. तसे ते अंश सगळेच आहेत. हो, पण विशेषत्वानं धर्म कार्य जो करतो तो परमात्म्याचा अंश आहे. म्हणून या ठिकाणी बाबांच्या मुखातून आजचं भागवत ऐकलं आणि जरा भागवताचा विषय भाव विभोरत आहे बरं का. हो, खरं भागवत हा प्रेम ग्रंथ आहे. भागवत हा मुक्ती ग्रंथ आहे. आणि या भागवत श्रवणाचा लाभ, भागवत म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती आहे. ज्ञान झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे म्हणतो एकनाथ महाराज एका अभंगामध्ये सांगतातच, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. ज्ञानोत्तर भक्तीमध्ये म्हणून म्हटलं भागवत हा प्रेम ग्रंथ आहे, मुक्ती ग्रंथ आहे. भागवत श्रवणानं काय होतं, काय केलं, श्रवण केली याचे काय होते फळ, तुकावने कुळ उद्धरिणे. माऊली सुद्धा सांगतात, श्रवणाचे मिसे बैसावे येऊनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. श्रवण केल्यानं काय होतं, श्रवण हा विषय नुसता कानांचा आहे का, नुसत्या कानाचा विषय नाही, श्रवण हा विषय मनाचा आहे. भागवतात आपण बसलो, पण भागवत आपल्यात मध्ये बसल्याशिवाय आपण भागवतात बसतोय, पण भागवत जोपर्यंत आपल्यामध्ये बसत नाही ना तोपर्यंत आपण परीक्षित होत नाही. कशासाठी आहे, 7 दिवसामध्ये परीक्षितीचा उद्धार झालाय. भागवत म्हणजे काय, परीक्षित राजा 7 दिवस उच्चारिता वाचा 7 दिवसामध्ये परीक्षितीचा उद्धार होतो. भागवत म्हणजे शुक मुनींनी परीक्षितीला जे तत्व सांगितले ते भागवत आहे. या कथा नाही आहेत बरं का, भागवत म्हणजे कथा नाही आहे. हो, भागवत म्हणजे फक्त अध्यात्म आहे, अध्यात्म, जेणेकरून तुमच्या आमच्या हृदयामध्ये भक्तीचं प्रेम तयार होईल आणि युक्ती प्रयुक्तीनं या शुक मुनींना तुमच्या आमच्याकडे उतरवायचं आहे. शुक म्हणजे कोणी व्यक्ती नाहीये, हो, शुक म्हणजे व्यक्ती नाहीये, शुक म्हणजे अशी शक्ती आहे की जी शक्ती तुमच्या आमच्या अंतर्मनामध्ये प्रवेश करेल तेव्हा भागवत आपल्यामध्ये बसेल. म्हणून भागवताचा मूळ उद्देश मनुष्य देहाला जो जो जीव आलाय परिस्थितीचा निमित्त केलाय. परिस्थिती म्हणजे कोण आहे, आपलं प्रतिनिधित्व करणारा परीक्षित आहे का. परीक्षित म्हणजे व्यक्ती नाही, जीवाचं प्रतिनिधित्व करणारा परिस्थिती आहे. जीवाचे प्रश्न परिस्थितीने विचारले, जे प्रश्न आम्हाला परमार्थामध्ये कधीच पडत नाही. पडलेत का आम्हाला प्रश्न परमार्थामध्ये नाही पडत, आम्हाला पडत नाही म्हणून काय साधूंची कृपा आहे. जीवाचे प्रश्न परिस्थितीच्या माध्यमातून, जीवाचे प्रश्न अर्जुनाच्या माध्यमातून तुमच्याकडे उपस्थित केलेले आहेत.
मग आमच्या लक्षात येत आहे हा आमचा प्रश्न आहे बरं का. हो, कोणी कोणी काय काय कुणाला विचारलंय, पण म्हटलं ज्ञानाला वय कुठं आहे? ज्ञानाला वय नाही. ऋषभ देवांनी राजा रघुवीराला केलेला उपदेश, आणि तो उपदेश म्हणजे भागवत आहे बरं का. उपदेश म्हणजे भागवत आहे, पण आम्हाला डायरेक्ट अध्यात्म कळत नाही ना. डायरेक्ट अध्यात्म कळत नाही, म्हणून कुणाचं तरी निमित्त करून, कोणत्या तरी राजाचं निमित्त करून, कोणत्या तरी एखाद्या ऋषीचं निमित्त करून आईने मुलाला विचारावं प्रश्न, अध्यात्मातले प्रश्न. सांग, मनुष्य देह मला का प्राप्त झाला आहे? मनुष्य देह प्राप्त होऊन मला आता मोक्ष मिळवण्यासाठी निष्काम कर्म करावं लागेल, मला उपासना करावी लागेल, का मला मोक्ष कशाने मिळेल, का मला ज्ञानमार्गाने जावं लागेल? माझा अंतिम जन्म हा ठरावा, मनुष्य देह अंतिम ठरावा, या जगामध्ये मला मोक्ष मिळावा, किंवा मला आत्मसाक्षात्कार व्हावा, मला तो ब्रह्मबोध व्हावा. तुझ्या वडिलांनी मला सांगितलंय तुझा मुलगाच तुला खऱ्या अर्थाने उपदेश करेल. एका मुलाने आईचा उद्धार करावा असं भागवत आहे. मगाशी पाहिलं मी, नंदूबाबू आपल्या आई बरोबर बोलत होती आणि आई एवढी तृप्त होती ना की जणू काही त्यांच्या मुखातून अमृतच वाहत होतं, असंच मला वाटलं. मुलाच्या बाबतीत आई किती तृप्त असावी. आमची आई 77व्या वर्षी सुद्धा फुगडी खेळू शकते. नंदूभाऊ बोलताय, आमची आई 77व्या वर्षी फुगडी खेळू शकते, आणि आई म्हणते अरे तू जपलं म्हणून तुम्हाला तळ हाताच्या फोडासारखं जपते ना, म्हणून मी फुगडी खेळली. म्हणजे माय लेकरामध्ये किती समर्पणाचा भाव मला दिसून आला. मुलगा आईला मोठेपणा देतो, आई मुलाला मोठेपणा देते. अरे तुझ्यामुळं तू तळ हाताच्या फोडासारखं जपले म्हणून मी फुगडी खेळली. माझ्या आईमुळे सगळं आहे. हो, आई पण आई तशी असावी बरं का. हो, आई तशी असेल तर समाधान वाटलं, आणि अशा आई सगळ्यांना मिळावी बरं का. समाधान बरं का, सगळ्यात महत्वाचं समाधान आहे. त्यांना काही लागत नाही, फक्त समाधान महत्वाचं आहे. आईच्या ठिकाणी समाधानी वृत्ती असेल ना, ते समाधान आज पाहायला मिळत नाही या कलियुगामध्ये आयांकडे. काय माहिती काय झाले आयांना तेच कळत नाही. काय मिळो किंवा न मिळो मुलाकडून मालिका आई समाधानी असावी. टीव्ही वरच्या मालिका, हा मग तेच आपल्या मुलामध्ये तेच आहे ना. आणि बाबा तुम्हाला सांगू का, पूर्वी पिक्चर मध्ये आणि मालिकेमध्ये विलन होते ना ते पुरुष होते. आता बाया विलन आहेत, बाईची शत्रू आहे आज, बाया विलन आहेत आज. कुणाला वाटतं हो अध्यात्मशास्त्र माझ्या गळी उतरावं किंवा माझा जन्म अध्यात्मासाठी आहे असं कुणाला वाटतं? आपण किती त्या मालिकांमध्ये किती समरस झालोय, पण कधी आपण भागवताचे समरस झालोय का? भागवत शास्त्र आम्हाला घडवण्यासाठी आहे. भागवत मध्ये कथा नाही. प्रत्येकाला वाटलं पाहिजे ते भागवत माझ्यासाठी आहे. मला घडायचंय याच्यामध्ये, मला घडायचंय. आणि घडायचं असेल ना, हो घडायचं असेल ना, तर कुणाच्या तरी हाताला लागावं लागतो. हो कुणाच्या तरी हाताला लागावं लागतो. तसं मातीला घडवायचं असेल ना, मातीने कुणाच्या हाताला जाऊन चालत नाही. मातीने कुंभाराच्या हाताला जावं. कुंभाराच्या हाताला लागलेली माती कुंभार तिला चाळणीतून बाहेर काढतो. चाळणीतून बाहेर काढलं ना की मग तिच्यातला नको असलेला भाग कुंभार बाजूला काढतोय. पण तेवढ्यावर तो भागत नाही. त्यांनी त्या मातीचं आळं केलं, त्या आळ्यामध्ये पाणी ओतलं आणि तिला एवढी पुरवली ना मातीला की मातीचा कठीणपणा जाऊन त्या मातीला मऊपणा येतो काय. आणि तो कुंभार त्या फिरणावर चक्रावर ते मातीचे गोळे ठेवतो काय, नको असलेला भाग काढून टाकतो काय, आणि तिला आकाराला आणतोय काय. तेवढं पण तो थांबत नाही. तिला उन्हामध्ये वाळवतो काय आणि तिला अग्नीमध्ये टाकून देतो काय. मातीला घडायचं होतं ना, हो कुंभाराची कृपा मातीवर व्हायला पाहिजे. तसं जीव घडण्यासाठी आलाय, त्याला घडायचं असेल तर कुणाच्या तरी हाताला आपण लागलं पाहिजे. आपण सगळ्यांच्या हातातून निष्ठी आपली, कुणाच्या हाताला आपण लागत नाही. आपण सगळ्यांच्या हातातून निसटतोय. निसटल्यावर काय होईल बरं? ह्यासाठी भागवत श्रवण करायचं आहे. एका गुरुने एका शिष्याला केला उपदेश.
ते म्हणजे भागवत आहे. आणि ते भागवत कशासाठी आहे? आम्हाला अध्यात्म ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी आहे. ओ आमच्या मध्ये असणारी शक्ती जागी करण्यासाठी आहे. शक्ती आहेच पहिली. हो त्याला आत्मशक्ती असं म्हणतात. आमच्यामध्ये शक्ती पहिलीच आहे, पण आम्हाला कुठे कळतं आमच्यामध्ये काय आहे काय नाही ते. तेवढी आमची बुद्धीची लेवल पण तेवढी नाही हो. कोणी सांगतंय तर ते सुद्धा आपण ऐकू शकत नाही. तेवढी सुद्धा आमच्या बुद्धीची लेवल नसते. फक्त ऐकतो, ऐकलं, घरी निघून गेलं, फक्त कथा म्हणून पाहिलं. पण त्या कथेचे अंतर्भूत जे तत्व आहे ना, ते तत्व श्री गुरु कृपेनं हो म्हणजे जसं कुंभारानं नको ते भाग काढले आणि तिला आकार आणलं ना, तसं आमच्यातलं जे नको ते काढणार कोण आहे ते आम्हाला शोधावं लागेल. त्याशिवाय आम्हाला ब्रह्मस्वरूपता प्राप्त होणारच नाही. म्हणून प्रमाण असं आहे, नाशिवंत देता ब्रह्म येई हाता, 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 नाशिवंत ऐशी ज्यांची कथा पुराण सद्गुरूचे पायी देहासी अर्पिता, तात्काळ मुक्तता हाता येते. अनंत उपकार साधू संतांचे. साधू संतांनी हा ज्ञान मार्ग तुमच्यासाठी सांगितला आहे. कारण मोक्ष आणि मुक्ती मिळवायची असेल तर ज्ञान मार्गाचा अवलंब करावा लागेल. पण ज्ञान म्हणजे कोणतं आहे? आम्ही बहिरंगाचा अवलंब केला आहे. आम्ही बहिरंगाला परमार्थ समजून बसलोय. साधू संत सांगतात परमार्थ म्हणजे कोण? हे अंतकरणेचे अधिकारी. आपला अधिकार वाढवायला पाहिजे. हो आपला अधिकार वाढवायला पाहिजे. आपण कोणत्या अधिकारावर आहे? प्रपंचातले सगळे अधिकार आपल्याला कळाले, पण परमार्थातल्या ज्या अधिकारावर तुम्हाला जायचं आहे तिथं संत संघाशिवाय या जगतामध्ये पर्याय नाही. म्हणून श्रवण करायचं आहे. हे श्रवण आमचा अधिकार वाढवतोय. या श्रवणामध्ये भले आमची अनंत कर्मामध्ये निष्काम कर्म किंवा उपासना झाली नसेलही कदाचित, पण श्रवणाचा अधिकार किती मोठा आहे. संत संघ आणि श्रवणाचा अधिकार आमची निष्काम कर्म आणि निष्काम उपासना फळाला येते आणि पुढचा मार्ग आम्हाला मिळत असतो. बरं का? त्याच्याशिवाय मोक्ष नाही.
त्याशिवाय ज्ञान मार्ग नाही. म्हणून आधी ईश्वर कृपा आहे. आधी ईश्वराची कृपा करून घ्यावी लागली आपल्याला. ईश्वराची कृपा जर संपादन केली तर आपल्याला खऱ्या अर्थानं श्रीगुरु आपल्याला कृपा करतात. श्रीगुरु जर आपल्याला कृपा करतील तर शास्त्र आपल्याला कृपा करेल. कारण काही नुसत्या कथा नाही, हे ऐकायला सुद्धा अधिकार लागेल. इथं संतांचा किंवा सद्गुरूचा दास लागेल, त्याच्याशिवाय भागवतही करू शकत नाही. ते तर सांगणारे आहेत भरपूर आहे. पण सांगणाऱ्याला कधी पाजर फुटत नाही आणि ऐकणाऱ्याला कधी पाजर फुटत नाही, अशी काही भागवत आहेत. नुसतीच कथा. पण कथेतलं अध्यात्म जे आहे ना, तुमच्या अंतकणाला पाजर फोडण्याची ताकद भागवतामध्ये आहे. अंतकण पाझरलं पाहिजे. मग शास्त्र कृपा करताना तेव्हा या सगळ्या गोष्टी घडतात. पण शास्त्राने जरी कृपा केली पण आपल्यावर आत्मकृपा नसेल तर मग आपला परमार्थ आईलं तीरावर राहतो. म्हणून हे शास्त्र जे आहे ना, हे शास्त्र श्रवण करण्याचा मूळ उद्देशच तो आहे की आपल्या तत्व आपल्याला जाणायचं आहे. कोण आहे मी या मृत्यू लोकात भगवंताने मला का पाठवलंय? भगवंताचा मूळ हेतू काय? नेमकं काय? माणसाचा जन्म कशासाठी आहे? आणि माणसाचा जन्म, त्याचा अधिकार जर पाहिला ना तर स्वरूपाला प्राप्त होण्याचा त्याचा अधिकार आहे. पण त्याला आत्मज्ञानी आणि ब्रह्मज्ञानी गुरु मिळाल्याशिवाय त्याला स्वरूपाचा अधिकार प्राप्त होत नाही. म्हणून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू तोच आमच्यातला तत्व दाखवेल, तोच वास्तविक पाठा. दाखवायचा तर विषयच नाही, पण व्यवहारामध्ये बोलावं लागतं. बाबांनी मगाशी सांगितलं ना, ब्रह्मज्ञान हा विषय शब्दांचा होईल, पण ब्रह्म हा कोणाचाही विषय होऊ शकत नाही. ब्रह्मज्ञान सांगता येतं, पण ब्रह्म नाही सांगता येत. मग आपली स्थिती नेमकी काय? हे ओळखण्याचं सामर्थ्य तुमच्या आमच्या प्रत्येकामध्ये आहे. जे या मृत्यू लोकात जन्माला आले ना, मौलीने तर शपथ घेतली, या प्रत्येकाला ब्रह्मज्ञान प्राप्त करून देईल मी. ये मराठीची नगारी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखाची वरी, होऊ दे या जगा. माऊली ज्ञानोबा सांगतात, जन्माला आलेला प्रत्येक जीव हा ब्रह्मज्ञानाचा अधिकारी आहे. पण ते ब्रह्मज्ञान प्राप्त करून आपल्या स्वरूपाला जाण्याकरता काही युक्ती साधू संतांकडे. वास्तविक पाहता ब्रह्म ही वस्तू तयार आहे, ती अनंत आहे, तिला घडवणारा कोणी नाही. आम्ही स्वयंभू आहोत, आपलं स्वरूप स्वयंभू आहे. पण ज्या अधिष्ठानाने विसरून ज्या अध्यस्थाला आपण आपलं मानलंय, अधिष्ठान काय? अधिष्ठान डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत ओतप्रोत आहे. आत ते आहे, बाहेरही तेच आहे. आत आहे म्हणून आत्मा म्हणावं आणि बाहेर आहे म्हणून परमात्मा म्हणावं. जे पिंडामध्ये आहे तेच ब्रह्मांडामध्ये आहे. पण आम्हाला पिंडातलंच कळत नाही तर ब्रह्मांडातलं कसं कळेल? हे भागवत श्रवण आम्हाला, भागवत श्रवणाची युक्ती त्याच्यातून आम्हाला मिळणार आहे की नेमका मी आहे कोण. याच्यासाठी ज्ञान प्राप्तीचा ज्ञानाचा अवलंब करावा लागेल. पण ज्ञान म्हणजे कोणतं आहे? ज्ञान म्हणजे बहिरंगाचं ज्ञान नाही. ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पावे आपणासी आपण या नावे बोलीचे ज्ञान. अरे आपण आपल्याला पाहणे याला ज्ञान म्हणतात. म्हटलं कोहम मी कोण आहे? दिसतंय ते मी आहे का माझ्या आतमध्ये आहे ते मी आहे? मग आम्ही दिसतोय त्याला आपलं मांडलंय. अहंकारी ममत्व, अहंकारी ममत्व, मी आणि माझं. दिसतंय ते माझं आहे आणि शरीरही माझं आहे. आणि माऊली तर सांगते, अहम ममतेच्या लवड सवडी, मातेन भवती बापुडी, जन्मवर्णाचे दुतडी ढवळून ठेली. अहंकारी ममत्व हे जात नाही. जात नाही. एक वेळेस माझं जाईल पण मी मात्र जात नाही. म्हणजे आपली जी देहावर ममता आहे ही काही जात नाही. पण साधू संतांकडे असं एक युक्ती आहे, परमार्थ युक्तीच आहे बरं का. पण युक्ती कळवा मिळून घ्यायची असेल तर कुणाच्या तरी चरणाशी नाक घासावं लागेल. कुणाला तरी विचारावं लागेल
तद्विधी परिपापेन परिप्रश्नेन सेवया उपदेशांती ते ज्ञानम ज्ञानी तत्वदर्शिनम. असा तत्वदर्शी महात्मा तत्वाचा उपदेश करून आम्हाला तत्वरूपच करेल असे या जगामध्ये आहे का कोणी? तो सर्वप्रिय ब्रह्मनिष्ठ तो महात्मा तुमच्या आमच्यातली असताना दिव्य साक्षात्कार झाला म्हटलंय. हो, वस्तू तयार आहे. हो, फक्त महात्मा काय करणार आहे? आपला आवरण काढणार आहे. आमच्या ठिकाणी अज्ञानाच्या दोन शक्ती आहेत. एक आवरण आहे, एक विक्षेप आहे. आवरण म्हणजे काय आहे ते आम्ही झाकलंय, आहे ते झाकले आणि आम्ही नको तेच पाहू लागलोय. आमचं स्वरूप झाकलं गेलंय. हो, आणि आम्ही नको त्याचाच स्वीकार केलाय. जसं हे कशामुळे होतं? आमच्या ठिकाणी आवरण आणि विक्षेप का तयार होतो त्यासाठी उदाहरण की जसं रस्त्याने जाणारा एखादा व्यक्ती कीर्तन संपल्यानंतर अंधारही नाही आणि प्रकाशही नाही. अंधार पण नाही आणि प्रकाश पण नाही. आम्हाला वस्तूला ओळखायचंय ना, पण आम्हाला भ्रम का तयार झालाय? मी करता आहे हा भ्रम आहे. मीच भोगता आहे, करते पण आला म्हणून भोगते पण आला. ओ, मी करता आहे, मी भोगता आहे, मी जन्माला येतो, मी मरतो, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी अमुक करतो, मी तमुक करतो. हा तो भ्रम आपल्याला झालाय ना. या भ्रमाची निवृत्ती करायची असेल तर जेणे भ्रांती पासून हिरकले गुरु वाक्य मन धुतले आत्मा स्वरूपी घातले हरण. या भ्रम घालवायचे आमचा. आणि भ्रम कसा होतो? भ्रम कशाने होतो? इकडे पंढरपूर मध्ये मेटकरी बाबांनी एक विषय सांगितला. भ्रम कशाने झाला? चैतन्य आश्रित अविद्येच्या तमोगुणाचा परिणाम जग दिसतय आणि चैतन्य आश्रित अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम जगाचं ज्ञान होतंय. म्हणजे काय? सगळं जे आहे चैतन्याच्या आश्रितच आहे. परमात्म्याचा सगळ्याला परमात्म्याचाच आश्रय. पण जात अंधाऱ्या रात्री जात असताना अंधारही नाही आणि उजेडही नाही. अशा स्थितीमध्ये रस्त्याने जाणाऱ्या माणसाला काहीतरी आडवं तिडवं पडलेलं त्यांनी पाहिलं आणि आडवं तिडवं पडलेलं पाहिल्यानंतर तो दोन पावलं मागे सरकला. न जाणो सर्पच आहे, दंश करेल की काय? पण नेमकं काय पडलं हे फक्त इदम म्हणजे काहीतरी पडलंय याचं ज्ञान झालंय. म्हणून शेतात आता समोर घर दिसले पण ते काहीतरी पडले पण समोरच्या घरात जाता येत नाही. मला वस्तूबद्दल सांगायचंय बरं का. पण समोर घर असताना समोरच्या घरामध्ये जाता येत नाही. पण हो, काय पडलं हेही कळायला तयार नाही. पण बरं असं त्याला सर्पच आहे. म्हणून शेजारी एखाद्या व्यक्तीला कुणीतरी शेजारी शेतामध्ये पाणी जाणारा एक व्यक्ती पाहिला आणि हात मारली. का हो रामराव? म्हणले का हो शामराव, काय झालं? बॅटरी आहे का तुमच्याकडे? म्हटले हो आहे. अहो काय नाही, काय झालं? अहो मध्ये रस्त्यामध्ये लांबडं पडलंय. लांबडं पडले? केवढं आहे? हो म्हणजे अहो चांगलं मनगटा एवढं आहे. तो शामराव, हो त्या शामरावाकडे तो रामराव बॅटरी घेऊन पळत आला आणि जशी बॅटरी चमकवली ना तसं अज्ञानच गेलं. काय होतं? म्हटलं बरं झालं मगाशी शेतातून जाताना माझा चाबूक पडला होता. मी किती वेळ झाला शोधत होतो. बरं झालं मला सापडला. भ्रम निवृत्ती कधी झाली? प्रकाशानं, है की नाही? प्रकाश पडला म्हणजे भ्रम कधी होतो? धड उजेडही नाही आणि धड अंधारही नाही. उजेड असता तर वस्तू कळाली असती आणि अंधार जर असता गडद तो वस्तूच कळाली नसती. पण त्याला संधी प्रकाश असं म्हणतात. संधी प्रकाश. आमच्याकडे ज्ञानही नाही आणि आमच्याकडे अज्ञानही नाही. आम्ही ते कबूलही करत नाही. आम्ही कबूल कुठे करतो? हे कबूल करावं लागतं साधू जवळ. हो, एखाद्याला म्हटलं ना तुला काहीच कळत नाही, तो म्हणतो हा मला कळत नाही असं कसं? आणि एखाद्या म्हणतो तुम्ही फार शहाणे आहात, मला कुठं काय कळतंय? म्हणजे तुम्ही ज्ञानी आहातही कबूल करत नाही, तुम्ही अज्ञानी आहातही कबूल करत नाही. मग आम्हाला अशा स्थितीमध्ये भ्रम झालाय. ओ मी जन्माला आलोय, मी मरतोय, मी देह आहे, दिसतंय हेच खरं आहे. ओ पण याच्यातलं खरं काय? ओ काय सत्य काय याच्यातलं? म्हणून साधू संतांना सांगावं लागलं सत्य एकच आहे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू. विठ्ठला. विठ्ठल म्हणजे कोण आहे?
विठ्ठल म्हणजे ब्रह्मतत्व आहे. तुम्ही राम म्हणा, तुम्ही कृष्ण म्हणा, तुम्ही विठ्ठल म्हणा, तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, पण त्याचा निर्देश मात्र आहे ना तो ब्रह्मतत्वाकडे आहे. म्हणून जसा भ्रम केला पूर्ण प्रकाशानं, तसं आमच्यामध्ये असणारा अनंत जन्माचा अंधकार आहे. अनंत जन्माचा अंधकार, अनंत जन्माचा 84 लक्ष युनी. पण त्या 84 लक्ष युनीच्या अगोदर आम्ही किती वेळा जन्माला आलो हे तरी आम्हाला माहितीये का? अहो, सृष्टीची उत्पत्ती झाली ना तेव्हापासून आमचा जन्म चालू आहे, सृष्टीच्या उत्पत्तीपासून. पण जन्माला येतंय कोण आणि मरतंय कोण आणि आम्ही आहोत कोण म्हणून तुकोबाराने सांगावं लागलं. आम्ही नाही आधीमधीचे, आम्ही देवाच्या यादीचे. निर्माण करणारा कोण आहे? आम्हाला निर्माण करणारा कोणीच नाही. शरीर झालंय निर्माण, पण आम्हाला निर्माण करणारा कोणी नाही. म्हणून मायेने हे शरीर त्रिगुणात्मक जे आहे, 3 गुणांना हे जग निर्माण झालंय. पण आम्ही 3 गुणांच्याही पलीकडचे आहोत. 3 गुणांच्या पलीकडचे आम्ही आहोत. आमच्या ठिकाणी कोणताही गुण नाही. म्हणून आम्ही कोण आहोत ते सतसंगामध्ये जोपर्यंत आम्हाला कळत नाही, ह्या सगळ्या गोष्टी आहे ना. म्हणून आपला मूर्खपणा आम्हाला खूप कळालंय. हा आपल्याला मूर्खपणा झाला आपल्याला. आम्हाला काहीतरी परमार्थ कळालाय. आम्हाला बाबा भेटले, आम्ही बाबाबरोबर खूप फिरलो, आम्ही बाबाच्या ताटाला ताट लावून जेवलो, है की नाही? हा पण एक भ्रम आहे, है की नाही? आम्हाला खूप कळालंय, पण बाबांसारखं वर्तन जर नसेल ना त्याचा काही उपयोग नाही. म्हणून हाही आमचा भ्रम आहे. साधू संत सांगतात की आम्हाला कळाले हाही भ्रम आहे. म्हणून संतांची किमया पहा कशी आहे. एखादी 1000 वर्ष बंद असलेली खोली, 1000 वर्ष बंद असलेली खोली, त्याचा मालक कुठेतरी पुणे मुंबईला आहे आणि 7-8 पिढ्यानंतर त्यांना कळाले आमची गावाकडे इस्टेट आहे, आमचं गावाकडे घर आहे. एक 7-8 पिढ्यानंतर ती व्यक्ती आपलं घर पाहण्यासाठी आणि घर उघडल्याबरोबर घरामध्ये पाहिलं तर पूर्ण अंधार आहे, पूर्ण अंधार. मग आता 1000 वर्षाचा अंधार जाण्यासाठी कोणता मंत्र म्हणावा लागेल? तिथे मंत्र नाही म्हणावं लागणार. तिथे काय करावं लागेल? प्रकाशच करावं लागेल. प्रकाश केला म्हणजे बॅटरी लावली किंवा शेजाऱ्याकडनं लाईट घेतली आणि लाईटचं बटन दाबल्याबरोबर अंधार कुठे गेला? कुठे? अरे अंधाराचा प्रकाश स्वरूप होतो. तसं आमचं अज्ञान, हे ज्ञान स्वरूपतेकडे आमची वाटचाल जर नसेल, अज्ञानच ज्ञान स्वरूप होतं. आणि ही गोष्ट ही संतांशी आम्हाला कळत नाही. पण गुरुकृपा, आमच्या जीवनामध्ये श्री कृपा झाल्याशिवाय आम्हाला आमच्या आतली शक्ती कळत नाही. आमच्यातली शक्ती आम्हाला कळायला पाहिजे. कोणाच्या सत्तेनं डोळे पाहतात, कोणाच्या सत्तेनं कान ऐकतात, कोणाच्या सत्तेनं वाणी बोलते, कोणाच्या सत्तेनं आम्ही झोपेत सुद्धा जिवंत का मेलेले. कोणाची सत्ता आहे ही? असे बाबा सांगायचे, असं आहे आम्ही झोपतो आणि 1000-500 घ्या, आम्ही गाठ झोपतो आणि 500 रुपयाचा गडी लावू आणि आपला श्वास चालवेल. असं होतं का कधी? होईल का असं कधी? नाही, आम्ही निवांत झोपतो म्हटले. असं झोपेत कधी भीती वाटते का आपल्याला? आम्ही झोपल्यानंतर आम्ही मरून जाऊ? नाही, आम्ही निवांत झोपतो आणि आपली श्वासाची क्रिया ऑटोमॅटिक आहे. कोण जगवते आपल्याला आणि कुठे आहे तो? म्हणून सर्वांच्या हृदय देशी मी अवका हे ऐशी, जी बुद्धी पुनः निशी अज्ञाती वस्तू मी देखवी ऐकावी एक नारायण.
भाऊ कधी विठ्ठल म्हणतात, कधी नारायण म्हणतात. या सर्वांचा गर्भित कावा म्हणजे काय? तुमच्यामध्ये असणारी शक्ती आहे ना, ती शक्ती, त्याचं दिव्य दर्शन, तिचा आत्मसाक्षात्कार तुम्हाला व्हायला पाहिजे. पण म्हणताना नारायण म्हणा, विठ्ठल म्हणा, काही म्हणा, पण आमच्यातल्या ब्रह्मशक्तीचा साक्षात्कार होण्यासाठी म्हटलं 1000 वर्षाचा अंधार जसा प्रकाशानं जातो ना, तसा 1000 वर्षाचं अज्ञान जे आहे ते ज्ञानानं जातं. हो, म्हणून माऊली सांगतात, ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे, मग शांतीचा अंकुर फुटे, विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा. पण आमच्या आत्मस्वरूपात जेवढं आहे ते सगळं अध्यस्त आहे. पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, पंचकोश, स्थूल देह, पंचप्राण, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, हे सगळे आमच्या स्वरूपावर अध्यस्त आहे. आणि आम्ही कोण आहेत? आम्ही अधिष्ठान. हो, आम्ही अधिष्ठान मी आहे सर्वांना. हो, पण मी अधिष्ठान आहे असं वाटत नाही, कारण का मी प्रपंचात आहे असं वाटतं. सगळ्याच अधिष्ठान मी आहे असं वाटत नाही. आणि ते गुरुकृपेनं, गुरुच्या मुखातून, काना वचनाची भेटी, सरीसाची पैकीर्ती, वस्तू होनी उठी कवन एक जो. गुरुच्या मुखाची आणि आपल्या कानाची भेट ज्या दिवशी होईल ना, भेट कशी आहे? गुरुच्या वचनाची आणि आपल्या कानाची भेट ज्या दिवशी होईल, ज्या क्षणी होईल ना, तो क्षण आपल्या जीवनामध्ये भाग्याचा बरं का. धन्य काळ संत भेटी. मग गुरुच्या मुखातून जे ब्रह्मवाक्य आपल्या कानावर पडेल आणि आपलं मन त्या ब्रह्मवाक्याला ज्याला आलिंगन देईल ना, ते आलिंगन आहे. आपलं मन त्या ब्रह्मवाक्याशी समरस होईल, त्या ब्रह्मवाक्याला ज्याला आलिंगन देईल ना, त्यावेळेला ज्या क्रिया प्रक्रिया भागवतामध्ये सांगितल्या, ज्ञानेश्वरीमध्ये सांगितल्या, आणि तोच तर आपल्या परमार्थाचा मूळ गाभा आहे. आलिंगन घडे, त्या ब्रह्मवाक्याला आपलं मन ज्याला समर्पित होईल ना, ते आलिंगन आहे. आणि त्या ब्रह्मवाक्याने आपलं आयुष्य बदलून जातं एका क्षणामध्ये, एका क्षणामध्ये. म्हणून भागवत कशासाठी ऐकायचं आहे? अजामेळ्याचं आयुष्य बदललं ना. हो, अजामेळ्याचं आयुष्य बदललंय संत कृपेनं. वाल्याचा वाल्मिकी होतो संत कृपेनं. काय बघितलंय? कोणता अधिकार पाहिलाय? काय नाही, फक्त अंतकरणाचा अधिकार. फक्त विचारायला पाहिजे हो त्यांना. मगाशी म्हणलं ना, तद्विधी परिपाते ना, विचारायला पाहिजे फक्त त्यांना, माझा उद्धार कधी होणार आहे ते सांगा. संतांच्या चरणाशी लीन व्हायला पाहिजे, नतमस्तक व्हायला पाहिजे, समर्पित व्हायला पाहिजे. आमच्याकडे समर्पणाचे भावनाच नाहीये. समर्पित व्हायला पाहिजे. कसं समर्पित व्हायचं आहे? तुकोबारायच्या भूमिका स्वीकारतात ना तुकोबाराय. आपल्याला तत्व कळून घ्यायचं असेल तर, संतांची कृपा जीवनामध्ये प्राप्त व्हायची असेल तर, तुकोबाराने कोणती भूमिका स्वीकारली? कोबराय सांगतात, मालक जेवायला बसलाय, मालक
दारामध्ये कुत्र बसले त्या मालकाचं. त्या मालकाचं कुत्र जसं ताटामध्ये जेवण वाढलेलं आहे आणि तो मालक एक हातात मध्ये घास घेतो आणि आपल्या तोंडामध्ये घालतो. त्या कुत्र्याला मालकाच्या ताटातला घास पाहिजे. मग त्याचं अनुसंधान एवढं आहे त्या कुत्र्याचं, ते ताटामध्ये घेतलेला घास हातामध्ये घेण्यापासून तोंडामध्ये घालण्यापर्यंत ते कुत्र फक्त त्या भाकरीच्या तुकड्याकडे, त्या हाताच्या तुकड्याकडे, त्या मालकाच्या अनुसंधान लावतोय की आता तरी मालकाला दया येईल आणि मला तो तुकडा टाकेल. तुकोरांनी ती पण भूमिका स्वीकारली. संतद्वारी कुत्रा झालो. कोणत्या कोणत्या भूमिकेमध्ये जाऊन साधू संतांनी परमार्थ केला. आपली भूमिका काय आहे ते तर सांगतात, मी दासांचा दास आहे. आणि आपण जर परमार्थामध्ये मालक होऊ लागलो ना, संपला आपला परमार्थ. लीन राहा त्यांच्या चरणाशी. लीन राहिले ना, जसं मालकाला दया आल्यानंतर तो कुत्र्याकडे एखादा तुकडा फेकतो ना, तसं संत मुखातून ते ब्रह्म वाक्य, ते तत्वमसी, ते प्रज्ञानम ब्रह्म अहम ब्रह्मास्मी, ते ज्ञान साधू महात्मा आपल्याला देतील. ते सांगतील, अरे ते तू आहेस. कुठे शोधतो बाहेर तू तुला? ते तू आहेस आणि ते तुझ्यामध्ये अखंड चालू आहे. अखंड चालू आहे. ते तू आहेस तत्वमसी. आणि शिष्याला स्वीकार, अहम ब्रह्मास्मी. हो गुरुवर्य, ते ब्रह्म मी आहे. ते ब्रह्म मी आहे. ते ब्रह्म मी आहे. त्या भूमिकेमध्ये जाऊन आपण परमार्थ करू ना, ती क्रिया सहज होईल. व सहज फक्त शरणागती, साधूच्या चरणाची शरणागती जर केली ना, साधू काय करतील आणि ना आवरण आपल्यावर काढून टाकतील. हो, आवरण गेलं ना, विक्षेपही राहणार नाही आणि आपल्या ठिकाणी असणारी मूळ वस्तू जी आहे ना, त्यासाठी तीव्र मुमुक्षत्वाची आपल्याला गरज आहे. मिळालं पण कळालं तर नसेल तर तीव्र मुमुक्षत्व पाहिजे याच्यासाठी. मुमुक्ष म्हणजे कोणी मोक्षाची इच्छा करणारा. आपल्यापैकी कुणाकुणाला मोक्षाची इच्छा आहे? इथं बरीच ज्ञानी मंडळी आहेत, जे आहेत, जे झालेत ते झालेत. पण काही नवीन मंडळीसाठी आपल्याला इच्छा असावी ना. आपल्याला प्रापंचिक वस्तू असण्याची इच्छा होते, पण मोक्षाची इच्छा आपल्याला होते का? नाही. म्हणून याच्यासाठी भागवत ऐकायचं आहे. आपल्याला मोक्ष कधी मिळणार आहे? तो ज्ञान मार्ग आपल्या जीवनामध्ये कधी कधी मिळणार आहे? कयमी उतार कासयान भेटेन हे वर्म पारुषितील धर्माधर्म म्हणून श्रम वाटतच मी थकलोय अनंत जन्मामध्ये. आता नको. हो, आता नको. आता एखादा समर्थ महात्मा जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावा आणि आमच्यातल्या वस्तूला जाणून वस्तू स्वरूप व्हावं. वस्तूला जाणण्याचं सामर्थ्य तुमच्या आमच्या प्रत्येकामध्ये. वस्तू म्हणजे काय आहे? वस्तू म्हणजे लौकिकातली नाही, एक अलौकिक तत्व आपल्यामध्ये आहे. अलौकिक, जे पोटाला दाखवता येत नाही, जे हातावर देता येत नाही, पण सद्गुरूची कृपा जर झाली ना, म्हणून वस्तू सांगितले. परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे, ती वस्तू दया दिसे ज्ञानास्त. साधू संतांचा ज्ञान व्हायला पाहिजे.
हो, ज्ञान व्हायला पाहिजे. ज्ञानानं काय होतंय, आमच्यातलं असणारं तत्व, स्वयंभू असणारं परमात्म तत्व, याची अनुभूती आम्हाला येणार आहे, त्याचा अनुभव करायचा आहे. जसं लाकडामध्ये अग्नी आहेच, लाकडामध्ये अग्नी आहेच, पण आपल्या घरामध्ये सोपे असतात, खुर्च्या असतात, लाकडाच्याच असतात. पण त्या लाकडाच्या सोप्यांवर बसल्यावर आपल्याला कधी भाजलंय का? लाकडामध्ये अग्नी आहेच, पण कधी तो अग्नी आपल्याला पोळलाय का? म्हणजे नाही. का तर त्या लाकडातला अग्नी कसा आहे, हो, हा अप्रगट आहे. अप्रगट असणारा अग्नी जर प्रगट जर झाला, तो प्रगट कशाने होतो? काड्यापिढीची एकच काडी फक्त ओढली की प्रगट झाला. मग अप्रगट असणारा अग्नी लाकडाचा प्रगट जर झाला तर आपण त्याच्या संपर्कामध्ये जर गेलो, त्याच्या संपर्कामध्ये जाणाऱ्या सुद्धा तो भस्म करून टाकतो आणि शेवटी तो अग्नी सुद्धा आपल्या स्वरूपात निघून जातो. आपल्यातलं अप्रगट असणारं तत्व प्रगटच आहे, पण आपण त्याच्या बाबतीत मात्र आपण आंधळे आहेत. आपल्याला दिसत नाही, आपल्याला सगळं जग दिसतंय, सगळ्या जगाची काळजी आपल्याला आहे, सगळं जग आपण पाहतोय, पण आपल्यातलं तत्व मात्र आपल्याला दिसत नाही. आणि पावस नाही पाहता पाहण्याचा दिसण्याचा विषयच नाही, आपण वस्तू स्वरूपच आहोत. पण ती वस्तू स्वरूपता तुम्हाला आम्हाला अनुभवण्यासाठी, आपल्यातलं ज्ञान विशेषत्वानं प्रकट करण्यासाठी जी सामुग्री लागेल ना, जे साधन लागेल ना, ते गुरुच्या मुखातून आपल्याला प्राप्त जर झालं तर आपण वस्तू स्वरूप होऊन जाऊ. हो, साधनही अलीकडे राहील, साधन स्वरूप होऊन जाऊ. अशी एक शक्ती या आपल्या धर्मग्रंथामध्ये सांगितलेली आहे. पण हे धर्मग्रंथ काढण्याचा अधिकार तुम्हाला प्राप्त व्हावा. तो अधिकार प्राप्त करण्यासाठी साधूंनी आमच्याच मनातले प्रश्न उपस्थित केले आणि आम्हाला सांगितलंय. किंबहुना स्वतःला सांगता सांगता त्यांनी आम्हाला पण घडवलंय, स्वतःला सांगता सांगता घडवलंय. तुकोबराय सांगतात, अरे ओळख रे बाबा तू स्वतःला. तुला संतांचा अनुभव कसा आहे? कोण म्हणते आम्ही ओळखला, कोण म्हणते आम्ही धरला. ओळखीला हरी साठविला पोटी, होता त्याची बेटी दुःख कैसे, त्या ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्याची सर्वी येरधार, नाला सफल व्यापार. आणि जनाबाईंनी एक पाऊल पुढे टाकलं आणि जनाबाई म्हणते, हो मी तर त्याला धरूनच ठेवला. धरिला पंढरीचा तोरे, धरिला पंढरीचा तोरे, धरिला पंढरीचा तोरे, धरिला पंढरीचा तोरे, हो धरिला पंढरीचा तोरे, धरिला पंढरीचा तोरे, धरिला जनाबाई महाराज प्रत्येक साधू संतांचा अनुभव आहे. तसं भक्तीतला अनुभव यायचा असेल ना तर आपल्याला ते वस्तू ओळखल्याशिवाय आपल्याला तो अनुभव येणार नाही, आपली कल्पना जाणार नाही, आपला भ्रम जाणार नाही. कारण आपण उपादेते नाही, आपण उपाधीच्या वेगळे आहोत. म्हणून त्या अधिष्ठानाला जाणायचं असेल तर साधू संतांचा तुकोबराय अभंगातून सांगतात, ओळखार हा तू सांगणारे कल्पना, ओळखार
सांडारे कल्पना, कल्पनेमुळे काय होईल? कल्पना अविद्या, त्याने झाला जीव, आणि जीव दशा घालवणं हा परमार्थातला मुख्य हेतू आहे. जीवाची जीव दशा जावी म्हणून जीवाची उपाधी ही अंतःकरण आहे किंवा अविद्या आहे. हो, जीवाची उपाधी ही अंतःकरण किंवा अविद्या म्हणा. ही अविद्या घालवायचं साधन हे सद्गुरु मुखातून तुम्हाला घालवणं म्हणजे काय? घालवायला आहेच कुठं? म्हणजे या मासा न मांडलेलाच सगळं आहे ते नाहीच, पण आम्ही मांडलंय म्हणून ते घालवावं लागेल. साधू संत सांगतात, बाबा रे, आलाच ना माणसाच्या जन्माला, हा जन्म आपला शेवटचा असावा, आणि शेवटचा जन्म जर व्हावा असं वाटत असेल तर आपल्याला आपलं स्वरूप कळलं पाहिजे आपल्याला आपलं स्वरूप. जसं मिठाचं स्वरूप काय आहे? मिठाचं स्वरूप जसं समुद्र आहे. सांडुनिया मिठपणाचा लघु, मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभू. आहे की नाही? जसा मिठाचा मीठपणाचा लोभ सोडावा आणि समुद्राची शरणागती करावी, तर समुद्र तिला माया पसरून त्या मिठाला आपलं सर्वस्व देऊन टाकतो, समुद्रच करून टाकतो. तसं जीवानं सर्वस्व सांडून, हो, मी आणि माझं सर्वस्व सांडून साधूची शरणागती केली तर साधू काय करतायत? हो, त्याच्या स्वरूपाला त्याला प्राप्त करून घेतात. वस्तू दाविली माझी मज, माझ्यातले असतात तत्व, माझ्यातलं असतं ब्रह्मस्वरूप. ब्रह्मस्वरूपतेकडे जीवाची वाटचाल करण्यासाठी इकडे तिकडे न जाता, जसं परीक्षितीला 7 दिवसामध्ये मरण येणार आहे, आणि तुमचं आमचं 7 दिवसापेक्षा असा कोणता वेगळा वार आहे आपल्याकडे? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार आणि रविवार. आपलंही 7 दिवसामध्ये, परीक्षितीचं पण 7 दिवसामध्ये, आहे की नाही? मग आपण परीक्षिती नाहीत का? पण आपण कधी परीक्षण करतच नाही ना. त्यांनी परीक्षण केलंय वास्तविकतेने आईच्या गर्भामध्येच, आहे की नाही? आईच्या गर्भामध्येच भगवंताचं स्वरूप त्याला पाहायला मिळालेलं आहे. हो, म्हणून शेवटच्या क्षणी सुद्धा शुकासारखा महात्मा जीवनामध्ये त्यांच्या प्राप्त झाले. शुकांना पण आईच्या गर्भातच कळाले. बाबांनी मगाशी सती अवताराचं उदाहरण सांगितलं ना. हो, सती अवतारामध्ये शंकराने ज्ञान देताना शुकाचार्याला ते ज्ञान झाले, आणि पार्वती अवतारामध्ये ज्ञान देताना मचिंद्रनाथाला ते कळाले. म्हणजे दोन्ही अवतारामध्ये, म्हणजे देवादिकांचा अवतार सुद्धा तुम्हा आम्हाला मार्ग दाखवण्यासाठीच आहे. आम्ही भरपूर देव करतो, म्हणजे करायचंय ते राहून गेलंय, आणि जे करायचंय ते राहून गेलंय ना, ते इथं कळत असतं. इथं म्हणजे कोणाच्या घरी? नंदभाऊंच्या घरी. अहो, भागवतात. हो, भागवतात. म्हणून तुकोबाराज सांगतात, ऐका जे तुम्ही भक्त भागवत, ऐका जे तुम्ही भक्त भागवत, ऐका रे 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 तुम्ही भक्त भागवत.
वाक्य हित सत्य करा. तुमचं हित व्हावं असं वाटत असेल, भागवत श्रवण करा, भागवताचा उपदेश श्रवण करा. तो तत्व बोल आपल्या कानावर पडू द्या, जेणेकरून आपले हित होईल. हो, आपले हित होण्यासाठीच माणसाचा जन्म आहे. पण आपलं हित प्रपंचामध्ये नाही. आपलं आत्महित ज्याच्यामध्ये लपलंय ना, ती गोष्ट भागवताच्या संबंधानं परिस्थितीनं शुक मुनीच्या माध्यमातून ऐकली. तसं कोणाला तरी माध्यम करा. बरोबर, शुक म्हणजे कोण? व्यक्ती नाही, परिस्थिती म्हणजे व्यक्ती नाही. परिस्थिती म्हणजे जीवाचं प्रतिनिधित्व ज्यानं केलं आहे तो परिस्थिती आहे, आणि शुक मुनी व्यक्ती नाही. आमच्या जीवनामध्ये जे जे महात्मे आम्हाला मार्गदर्शन करतील ते शुक मुनीच आहेत. हा भाव असू द्या. हो, कारण का संतांपुढे बसताना आम्हाला फार कळतंय, आम्हाला फार येते, आम्हाला सगळं माहिती आहे, असा भाव कधीच ठेवू नका. त्यांच्या चरणाशी समर्पणाची भूमिका ठेवा. त्यांच्या मुखातून जे जे आपल्याला श्रवण करता येईल तेवढं श्रवण करा. जर श्रवण केलं ना तर आपली वृत्ती स्थिर होईल, आपली प्रज्ञा स्थिर होईल. आणि स्थिर वृत्तीमध्ये, कारण जर आपल्याला, आपण जर एखाद्या नदीच्या काठावर उभा राहिलो तर वाहणाऱ्या नदीमध्ये आपला प्रतिबिंब आपल्याला दिसतं का? नदी वाहते, खळखळ वाहते, आणि वाहणाऱ्या नदीच्या काठावर जर उभा राहिलो तर आपल्याला प्रतिबिंब दिसतं का? नाही दिसत. पण पाणी स्थिर आहे, शांत आहे आणि निर्मळ आहे. तुम्ही उभे राहिलात ना, तुम्ही आख्येची आख्ये तुम्ही त्या नदीमध्ये तुमचं प्रतिबिंब दिसतं. तसं वृत्ती शांत स्थिर जोपर्यंत होत नाही ना, निर्मळ होत नाही ना, तोपर्यंत आपलं स्वरूप आपल्याला कळणार नाही. आपण आपल्याला पाहणं, आणि आपणच सोडवणूक करून घेणं. म्हणून संत महात्म्यांना कीव येते आपली. कधी ते रागवतात पण, रागवतात पण. आता नाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये किती नाथ महाराज रागवले आहे की नाही? पण रागवण्याचं कारण काय? जसं लेकराला, उन्हामध्ये खेळणाऱ्या लेकराला आई काय म्हणते, बाळू उन्हात नको खेळू, सावलीत खेळ. बाळू काय ऐकत नाही. आईचा आवाज थोडा वाढतो, न ऐकल्यामुळे बाळू उन्हात नको खेळू, सावलीत खेळ. तरी बाळूला वाटतं जाऊ दे, त्यांचं आईचं सांगायचं काम आहे की नाही? आपलं जे आहे ते चालू राहू द्या. आईचा आवाज वाढला, मुडदिया उन्हात नको मरू, सावली आहे की नाही? म्हणजे लेकरून मरावं असं वाटतं का? लेकरून मरावं असं वाटत नाही. तसं साधू संतांना, तुम्ही मरून जाऊ नका रे, कारण तुम्ही मरणारे नाहीत. तुम्ही मरणारे नाहीत. मरणारा शरीर आहे. हा देह जाईल, देह येईल. या देहाच्या आतमध्ये हा पंचमहाभूताचा देह आहे. हा इथंच टाकून द्यावा लागेल. या देहाच्या आतमध्ये अजून एक देह आहे. पंचमहाभूताचं शरीर म्हणजे आप, तेज, वायू, पृथ्वी आणि आकाश. पंचमहाभूताचं शरीर आहे. या पंचमहाभूताच्या शरीराच्या आतमध्ये अजून एक सूक्ष्म शरीर आहे. ते 17 तत्वाचं आहे. पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, पंचप्राण, मन आणि बुद्धी, 17 तत्वाचं सूक्ष्म शरीर आहे. हे शरीर इथंच टाकायचं, आपल्याला मरायचं नाही. सूक्ष्म देहाची वाट लावण्यासाठी भागवत आहे. मरायचं नाही आपल्याला, तरुण जायचं आहे. मग हे शरीर इथं टाकायचं. याच्या आतमध्ये असणारं शरीर प्रत्येक देहामध्ये फिरतंय 84 लक्ष योनीमध्ये. म्हणून म्हटलं आपला जन्म कुठपासून या देहात, म्हणजे सूक्ष्म देह कुठपासून तयार झालाय. आणि अजूनही अगदी सत्ययुग येईल, त्रेता येईल, द्वापार येईल, कलियुग जाईल, प्रलय होईल. प्रलय झाल्यानंतर परत हा सूक्ष्म देह त्या मायेमध्ये लीन होईल. ती माया त्या ब्रह्मतत्वाच्या चरणी ब्रह्मस्वरूपामध्ये पडून राहील. आणि परत जास्त जास्त कर्म असेल तसं परत त्याला जन्माला घालेल. आहे की नाही? असं फिरत राहायचं का? नाही. सूक्ष्म देहाची वाट लावण्यासाठी परमार्थ करायचा आहे. ते श्रवण आहे ना, ते सूक्ष्म देहाची वाट लावण्यासाठी भागवत आहे. परिस्थितीनं सूक्ष्म देहाची वाट लावली. परिस्थिती म्हणतायत की सर्प दंश करेल ना, तो मला नाही, माझ्या देहाला. मी त्याहून वेगळा आहे, मी त्याहून वेगळा आहे. नहम देह नमे देह केवलो अहम सनातना. मी अग्नीनं जळणार नाही, मी पाण्यानं भिजणार नाही, मी शस्त्रानं मारलं तरी मरणार नाही, असा मी आहे, असा मी आहे. सूक्ष्म देहाची वाट लावली परिस्थितीनं. मनाची भीती संपूर्णच गेली. मरण माझे मरून गेले, मज करेल अमर. सर्पदंश करेल तर शरीराला करेल, पण माझ्यावर श्री गुरुची शुकांसारख्या मुलींची माझ्यावर कृपा झाली आणि
मला मात्र या शरीरातून, हो हे शरीर माझं नाही, हो तर या शरीराच्या आतला मी आहे त्याची आणि माझी भेट झाली. नवे नवे ओ जीवाशिवाची भेट झाली तर जीव जीव राहिलाच नाही. ओ जीव जीव राहिलाच नाही. मी माझ्याने भाऊ भाणे, मी हरपलो मी पणे, मीच भेटलो सद्गुरु वचने, आनंदतेने उल्हासे, सद्गुरु वचन कैसे हो अलौकिक, मीच माझे भोगिले निरसुख. माझ्याच आत्मसुखाला मी प्राप्त झालो. ओ आता मी म्हणून वेगळा राहिलेलाच नाही. मी कोण आहे? केवलो अहम सनातना. ओ म्हणजे मी सच्चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम शिवोहम. तो मी आहे, तो मी आहे. ते परिस्थितीला शिकवलं. म्हणून या भागवताच्या माध्यमातून आम्हालाही तेच करायचं आहे. म्हणून ऐकायचं नाही. हो ऐकणं म्हणजे कानांचा विषय नाही, तर कानामध्ये असणाऱ्या श्रवणे म्हणजे ऐकणं म्हणजे काय करायचं, बुद्धीचाच विषय आहे. बुद्धीनेच ते ऐकावं, बुद्धीच्या डोळ्याने पाहावं, बुद्धीच्याच कानाने ऐकावं. तेव्हा ही गोष्ट खऱ्या अर्थानं ही सफल होत असते. म्हणून तुकोबराय सांगतात, धनी झालं कोठे गोडवालही, धनी झालं कोठे गोडवालही, धनी झालं कोठे गोडवालही, धनी झालं कोठे गोडवालही, धनी झालं कोठे कोठे पुढवाल ही. कुठे चाल म्हणजे इंद्रियांच्या मागे चाल. हो कुठे म्हणजे कुठेही नाही, इंद्रियांच्या मागे चाल ना. इंद्रिय जे जे म्हणती ते ते जिथे पुरुष करती, ते तरलेची ना तरती विषय सिंधू. इंद्रियांच्या मागे जरी चाल कोठे पुढवाल ही, तर इंद्रियांच्या मागे जाऊ नका. आम्ही जे पाहिल ते स्वीकारतो, जे ऐकल ते स्वीकारतो, वाढे ना जे बोलतो ते स्वीकारतो. पण इंद्रियांच्या मागे जाल तर भवसागर तुम्ही तरुण जाऊ शकत नाही. पण तुम्हाला या जन्मामध्ये एकच करावं लागेल, ते जीवा वास्तविक पाहतात जीव नाही, तू परमात्मा स्वरूप आहेस. पण उपाधी स्वीकारल्यामुळे तुझ्या ठिकाणी जीव पण आलेला आहे. आणि आपला जीवपणा जर काढायचा असेल तर तो शास्त्रच काढणार आहे, ते संत महात्मेच काढणार आहेत. पण आपल्याला कळालंय असा जो भ्रम होतो ना, तो भ्रमही आपलं शास्त्रच आपलं भ्रम काढणार आहे. शास्त्र भ्रमाची निवृत्ती करतो. आपला मूर्खपणा हा शास्त्रामध्ये जातो आणि मूर्खपणा आपला शास्त्रातच कळत असतो. म्हणून शास्त्र श्रवण करावं, म्हणून भागवत श्रवण करावं. जिथं जे जे असेल त्याच्या श्रवणाचं फळ आहे. त्या जीवाला परमात्मा स्वरूपाची ओढ लागली ना, हो की जीव जीव राहत नाही. जसे नदी धावते धावते धावते, कुठपर्यंत धावते, कुठपर्यंत, तिचा प्रवास फक्त समुद्रापर्यंतच आहे. हो एकदा ती समुद्राला मिळाली ना, मग तिचं वाहन तर संपलेलंच आहे, पण तिचं नाव सुद्धा संपलंय. तिचा उगम तरी कुठे राहिलाय? हो तिचा उगम पण नाही, तिचं नाव नाही, तिचं रूप नाही, ती विमा नाही, भामा नाही,
चंद्रभागा नाही, मुळा नाही, मुठा नाही, पाहुणा नाही, ती काहीच नाही, ती फक्त समुद्र आहे, समुद्र. अवघ्या झाला उर्मी एक मन. अवघ्या झाल्या उर्मी एकमय नदी. स्वतंत्रतेचं अस्तित्वच राहिलं नाही, तुझं जीवाचं स्वतंत्र अस्तित्व राहू नये. हो, मग त्याला कसं पाहायचंय? तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. पाहता पाहता पाहणं संपलं आणि पाहणं स्वरूपच झालं. जे पाहत होतो ते स्वरूपच मी झालो. पण त्याच्यासाठी पाहायचं असेल ना, पाहायचं असेल तर आपुलिया जीवे, आपुलिया जीवे पाटील इवे, आपुलिया जीवे शिवाजी पावे, आपुलिया जीवे शिवाजी पावे, आपुलिया जीवे शिवाजी पावे, आपुलिया जीवे शिवाजी सगळे शहरात सव्वा शहर. विठ्ठल विठ्ठल आपुलिया जीवे शिवासी पावे, आत्मा सुख घ्यावे वेळोवेळा. जनी जाल कोठे बुडवाल हित, विचारी मनात आपुलिया विठोबा रखुमाई.
महावाक्य श्रवण करून या आत्मसुखाला प्राप्त होऊन चिंतन करता करता चिंतने चिंतने तद्रूपता त्या स्वरूपाशी एकाकार होण्यासाठी आपला माणसाचा जन्म आहे. म्हणून तुकोबराया अभंगाच्या शेवटच्या शब्दामध्ये सांगतो घ्यावे आत्मसुख आत्मसुख घ्यावे. आत्मसुख घ्यावे स्वरूपी मिळावे आत्मसुख घ्यावे स्वरूपी मिळावे आत्मसुख घ्यावे स्वरूप मिळावे आत्मसुख घ्यावे स्वरूपी मिळावे होती निगमावे तुकामाने होती निगमावे तुकामाने जनिदान कोणे उडवावे जनिदान
टाळ्या वाजवल्या तुम्ही सर्वांनी, कारण का आपल्या नाकातून काय निघतं आणि यांच्या नाकातून काय निघतंय बघा. छान सुंदर असे टाळकरी वादक आमची गणपती मारत असतील. वादक आहेत, मंत्र महाराज आहेत, सर आहेत, प्रबोधन सर आहेत. अत्यंत सुंदर सोहळा. म्हणून नंदभाऊ तुमच्या आईला खूप आयुष्य लाभावं, आणि जेवढं तुमच्या आईला आयुष्य लाभेल ना तितके वर्ष आम्हाला भागवत श्रवण करायला मिळेल. अत्यंत आनंदाचा क्षण आहे. 77वा अभिष्टचिंतन सोहळा श्रीमती रंजना कळकी संग्रह होते. आपल्या आईच्या प्रेमाखातर, आईच्या प्रेमाखातर कोणी काही करतं, पण हा सोहळा ज्ञानदान, अन्नदान, धर्माचं कार्य आणि त्यांच्या हातून विशेष तेव्हा माझंही वैभव आहे ना, ही सगळी श्रीपाद बाबांची आणि रामदास बाबांची कृपा आहे. त्यांना वैभव प्राप्त झालं म्हणून त्यांनी महात्म्याचं वैभवही वाढवलंय, आहे की नाही. त्यांना वैभव प्राप्त झालं म्हणून त्यांनी महात्म्याचं वैभव वाढवलंय. म्हणजे चांदीचा रथ केलाय बाबांना, चांदीची पालखी केली आहे. त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. थोडंसं धर्मकार्याला अत्यंत मोलाचा वाटा त्यांचा या धर्मकार्यामध्ये आहे. अभंग तुकोबरायांचा होता. सुंदर 7 दिवस भागवत चालले. मला तर वाटलं भागवत श्रवण केल्यानंतर मी काही बोलूच नाही, असंच वाटलं मला आज. हृदयाला स्पर्श करून जाते भागवत हो. आणि हृदयाला एकदा स्पर्श झाला ना बोलणंच थांबून जाते. काय बोलावं, शब्दच थांबतात ना तिथे. शब्दांच्या पलीकडे असतात तत्व, त्याची अनुभूती घेतल्यानंतर शब्द संपूर्णच जातात. चला, महात्म्यांच्याच कृपेनं तुमच्याकडं बोलण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा तेव्हा सर्व ब्रह्मरुंदांच्या चरणी. तर आज मोठे मोठे शुकमुनी आहेत, आहे की नाही, व्यासमुनी आहेत, सनक, सनकादिक, सनंदन, सनतकुमार, सगळेच मला समोर दिसतात बसलेले. इथं सगळे म्हणजे काय म्हणतात, श्रीपादावरचे सगळे लाडकेच सगळे समोर आहेत. आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करून, आणि तसं पाहायला गेलं तर खऱ्या अर्थानं आमच्या पोपळबाबांचं पण योगदान परमार्थामध्ये खूप आहे की नाही. जिथं कमी तिथं आम्ही असं म्हणतात ना, तसं आमच्या आईबाबाचं योगदान आहे. पण तुम्हा सर्वांच्या चरणी ज्यांच्या पित्यर्थ कार्यक्रम हा ठेवलेला आहे त्या आईच्या चरणी समर्पित करून, हृदय सद्गुरूच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला ज्ञानेश्वर सद्गुरुनाथ भगवान की जय.